नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कर्मचाऱ्यांची होणार सांधी. महागाई भत्त्यात 3% वाढ तर पगारात 34% वाढ. सरकारी कर्मचाऱ्यांना या आठवड्यात महागाई भत्त्यात 3% वाढ मिळण्याची शक्यता आहे. यामुळे भत्ता 61% वाढेल आणि पगार व पेन्शनमध्येही वाढ होईल. चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. महागाई भत्त्यात 3% वाढ होण्याची शक्यता. DA 58% वरून 61% होणार. 49 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना होणार याचा लाभ. कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी. सरकार याच आठवड्यात महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करू शकते. कर्मचारी अनेक दिवसापासून याची प्रतीक्षा करीत आहेत. या आठवड्यात कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपू शकते. या निर्णयामुळे सुमारे 49 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकार यावेळी महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पगारात किती टक्के वाढ होईल? महागाई भत्ता वाढल्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या पगारावर होईल. त्यामुळे पगार किती वाढेल हे जाणून घेऊयात. मूळ पगार. एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 56,100 रुपये आहे. 58% DA नुसार आत्तापर्यंत त्यांना 32,538 रुपये मिळत होते. 61% DA नुसार आता ही रक्कम 34,221 रुपये होईल. निव्वळ वाढ दरमहा सुमारे 1,683 रुपयांची होणार आहे. केवळ पगारच नाही तर कर्मचाऱ्यांना जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांचा एरियर देखील मिळेल. पगार 34% वाढणार. सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. याच्या आधारे कर्मचाऱ्यांचा नवीन पगार ठरवला जातो. जर 8व्या वेतन आयोगाने फिटमेंट फॅक्टर 2.57 तसाच ठेवला तर कर्मचाऱ्यांचा पगार 34% वाढू शकतो.